तर मित्रांनो, हा एक कान्होली बारा टू टाकलघाट रोड आणि टाकलघाट टू कान्होली बारा रोड. तर अशा प्रकारे आमच्या एरियामधला रोड आहे. इथे भरपूर असे गड्डे आहे. आमच्या गावापासून तर टाकलघाटपर्यंत म्हणजे लगभग 6 ते 7 किलोमीटर रोड आहे आणि या पूर्ण रोडवरती गड्ड्यात गड्डे आहे आणि इथे भरपूर असं ॲक्सिडेंट होत असते. आणि हा एक MIDC एरिया आहे आणि MIDC एरिया असल्यामुळे ते जे ट्रान्सपोर्टेशनवाले जे व्हेकल्स आहे, लॉंग व्हेकल्स, ते सर्व व्हेकल्स या रोडमधून ट्रान्सपोर्ट होत असते. तर त्यामुळे हा जो रोड आहे हा पूर्ण खराब झालेला आहे. तर मला वाटते की या रोडकडे आपला असेंब्लीमधील, आमच्या या असेंब्लीमधील आमदार जे आहे किंवा लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये जे खासदार आहे, या सर्वांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि जे MIDC मधील जे आणि जे पण समजा ओनर्स आहे त्या सर्वांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे. कारण की हा जो रोड आहे पूर्णपणे खराब झालेला आहे आणि रात्रीच्या वेळेस इथे भरपूरसे ॲक्सिडेंट होत असते. तरीसुद्धा मला वाटते बहुतांश लोकांनी याचे जे तक्रार वगैरे केली असेल पण त्याकडे लक्ष नाही. तर आता मी हा व्हिडिओ बनवत आहे, तर त्यामुळे मला वाटते की तुम्ही सर्वांनी या कामाबद्दल दखल घ्यायला पाहिजे आणि हे जे काम आहे रोडचं ते तुम्ही करायला पाहिजे. तर बघून घ्या, 5 ते 6 किलोमीटर झाले तर हा जो रोड आहे पूर्णपणे खराब झालेला आहे. म्हणजे पूर्ण या रोडच्या मधामध्ये मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. जेव्हा बाईकला तर आपण इझिली आपण इथं कव्हरअप करू शकतो थोडा काही वेळासाठी, पण जे मोठ्या व्हेकल्स वगैरे येत असतात तर इथून थोडं ट्रॅव्हलिंग करणं किंवा जाणं, अपडाऊन करणं थोडं डिफिकल्ट, थोडं नाही म्हणजे जास्तीत जास्त डिफिकल्ट होत असते. तर रात्रीच्या वेळेस खूप असा प्रॉब्लेम होत असते. कधी कधी रेनी सीझनमध्ये यामध्ये खूप प्रॉब्लेम्स होत असते. कारण की जे पाऊस आहे, पावसाचं पाणी यामध्ये पूर्णपणे साचून असते आणि त्यामुळे खड्डे कुठे आहे हेच दिसत नाही. तर त्यामुळे याकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे आणि हा जो रोड आहे कंप्लीट करण्याची प्रोसेस करायला पाहिजे. ओके, तर धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.